नमस्कार. भारतीय अर्थव्यवस्थेत ना एक अशी शक्ती आहे जी सहसा पडद्याआड राहून काम करते. पण तिचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की बँकांच्या स्थिरतेपासून ते आपल्या कर्जाच्या व्याजदरापर्यंत सगळ्या गोष्टी ती ठरवते. तर आज आपण ह्याच अदृश्य शक्तीबद्दल म्हणजेच SLR बद्दल अगदी सोप्या भाषेत बोलणार आहोत. कधी विचार केलाय का की मोठमोठ्या आर्थिक संकटातही आपल्या बँका कशा काय टिकून राहतात? किंवा असं अचानक का होतं की होम लोन आणि कार लोनचे व्याजदर एकदम बदलतात? या सगळ्या प्रश्नांच्या मागे एकच उत्तर दडलेलं आहे आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत. या विश्लेषणात आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून जाणार आहोत. SLR म्हणजे नेमकं काय, त्यात काय काय येतं, त्याची गरज का आहे, रिझर्व्ह बँक त्याचा वापर कसा करते आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा आपल्यावर काय परिणाम होतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हा SLR आहे तरी काय. आता बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर SLR म्हणजे बँकांसाठी एक प्रकारची सक्तीची बचत. बँकांकडे जेवढे पैसे ठेवींच्या स्वरूपात जमा होतात, ज्याला आपण NDTL म्हणतो, त्यापैकी एक ठरलेला हिस्सा त्यांना बाजूला काढून ठेवावा लागतो आणि हा पैसा ते कर्ज देण्यासाठी वापरू शकत नाहीत. आणि इथं एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा जो राखीव निधी आहे तो बँका रिझर्व्ह बँकेकडे जमा करत नाहीत, तर तो त्यांच्या स्वतःच्या तिजोरीत पण एका सुरक्षित स्वरूपात ठेवतात. हा SLR आणि इतर राखीव निधीतला एक मोठा फरक आहे. बरं, आता पुढचा प्रश्न. हा राखीव निधी नक्की कोणत्या स्वरूपात ठेवला जातो आणि हे सगळं ठरवतं तरी कोण? चला पाहूया. तर बँका हा निधी 3 मुख्य प्रकारे ठेवू शकतात. एक तर रोख रक्कम म्हणजे कॅश, दुसरं म्हणजे सोनं आणि तिसरं म्हणजे सरकारी रोखे, ज्यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किंवा बॉन्ड्स म्हणतात. आणि गंमत म्हणजे यातला सगळ्यात मोठा वाटा हा सरकारी बॉन्ड्सचा असतो. मग हा दर किती टक्के असावा हे कोण ठरवतं? तर हे अधिकार फक्त आणि फक्त भारतीय रिझर्व्ह बँकेकडे म्हणजेच RBI कडे आहेत. देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे यावर RBI हा दर कमी किंवा जास्त करत असते. तर मग आजच्या घडीला भारतात SLRचा दर किती आहे, काही अंदाज? सध्या हा दर आहे 18%. म्हणजे बँकांना त्यांच्या एकूण ठेवींपैकी 18% रक्कम ही अशा सुरक्षित मालमत्तेत गुंतवून ठेवावीच लागते. अर्थात हा आकडा काही नेहमीच इतका नव्हता. आपण थोडं मागे गेलो म्हणजे कोविडच्या आधी, तर हा दर साधारण 20 ते 22% आसपास होता. पण कोविडच्या काळात अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बँकांनी जास्त कर्ज द्यावीत म्हणून RBIने तो हळूहळू कमी करून आजच्या 18%वर आणलाय. पण थांबा, मुळात ह्या SLRची गरजच काय आहे? म्हणजे का लागतो हा नियम? यामागे नक्की काय उद्देश आहेत? चला ते समजून घेऊया. यामागे ना 4 मुख्य कारणं आहेत. पहिलं, बँकांकडे अचानक पैशाची गरज लागल्यास तरलता म्हणजे लिक्विडिटी कायम राहावी. दुसरं, बँका सरकारी बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करत असल्यामुळे सरकारला देशाच्या विकासासाठी कर्ज उभं करणं सोपं जातं. तिसरं, बाजारातील पैशाचा पुरवठा नियंत्रित करून महागाईला लगाम घालता येतो. आणि चौथा म्हणजे बँक बुडण्याचा धोका खूप कमी होतो. आता अनेकदा लोकांचा SLR आणि CRR मध्ये गोंधळ होतो, तर आपण तो फरक स्पष्ट करूया. बघा, CRRची रक्कम बँकांना RBI कडे ठेवावी लागते आणि त्यावर काही व्याज मिळत नाही. याउलट SLR बँका स्वतःकडेच ठेवतात आणि महत्त्वाचं म्हणजे त्या सरकारी बॉन्ड्सवर त्यांना व्याजही मिळतं. आता आपण येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. म्हणजे RBI ह्या SLRचा वापर एखाद्या गाडीच्या ॲक्सेलरेटर किंवा ब्रेकसारखा करून अर्थव्यवस्थेची दिशा कशी ठरवते ते पाहूया. समजा बाजारात महागाई खूप वाढलीय, गोष्टी खूप महाग झाल्यात, तेव्हा RBI काय करते? ती दाबते ब्रेक, म्हणजे SLRचा दर वाढवते. यामुळे बँकांना जास्त पैसा बाजूला ठेवावा लागतो, त्यांच्याकडे कर्ज द्यायला कमी पैसे उरतात, व्याजदर वाढतात आणि लोकांचा खर्च कमी होऊन महागाई हळूहळू नियंत्रणात येते. आणि याच्या अगदी उलट, समजा अर्थव्यवस्थेची गाडी मंदावलीय, विकासदर कमी झालाय, मग RBI काय करेल? बरोबर, ती ॲक्सेलरेटर दाबेल. ती SLR कमी करते, ज्यामुळे बँकांकडे कर्ज देण्यासाठी जास्त पैसा उपलब्ध होतो, व्याजदर स्वस्त होतात, लोक जास्त खरेदी करतात, कंपन्या जास्त गुंतवणूक करतात आणि अर्थव्यवस्थेला गती मिळते. तर लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा नियम. अर्थव्यवस्था खूप तापली असेल,
म्हणजे महागाई वाढली असेल तर SLR वाढवून तिला थंड करायचं आणि अर्थव्यवस्था मंदावली असेल तर SLR कमी करून तिला गती द्यायची. अगदी सोपं आहे. बरं, हे सगळं तर झालं. पण ह्या सगळ्या मोठ्या धोरणांचा आपल्यासारख्या सामान्य माणसांवर, गुंतवणुकीवर आणि एकूणच विकासावर काय परिणाम होतो? जे लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा SLR कमी होतो तेव्हा बँका जास्त कर्ज देऊ शकतात, ज्यामुळे त्यांचा नफा वाढण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच ही गोष्ट बँकिंग स्टॉकसाठी सकारात्मक मानली जाते. याउलट वाढत्या SLRचा कर्जवाढीवर आणि बॉन्डच्या उत्पन्नावर थेट परिणाम दिसून येतो. म्हणजे शेवटी काय, तर SLR हा फक्त एक कोरडा नियम नाहीये. खरं तर तो एक पूल आहे. एका बाजूला आहे बँकिंग प्रणालीची सुरक्षितता आणि दुसऱ्या बाजूला आहे देशाच्या विकासाची आकांक्षा. आणि हा पूल या दोन्हीमध्ये एक अचूक संतुलन साधण्याचं काम करतो. आणि जाता जाता एक विचार. आपली अर्थव्यवस्था जशी जशी मोठी होत जाईल, बदलत जाईल, तसतशी रिझर्व्ह बँक भविष्यातील आव्हानं पेलण्यासाठी या शक्तिशाली हत्याराचा वापर कसा करत राहील, यावर नक्की विचार करा. आजच्यापुरतं इतकंच. धन्यवाद.